लेक्चरमध्ये येत आहोत. याच्यामध्ये आपण अकाउंटिंग टर्म्स हे शिकणार आहोत. आता अकाउंटिंग टर्म्स काय आहे ते आम्ही अगोदर क्लिअर करतो. त्याच्या अगोदर बघा, आपण जे मागच्या लेक्चरला बघितलं आतापर्यंत, आपल्याला अकाउंटंट बनायचं आहे. अकाउंटंट कोण बनू शकतो? जो कोणी व्यवसायात झालेल्या प्रत्येक व्यवहाराची ज्याला नोंद करता येईल तो अकाउंटंट बनेल. मग आता नोंद करणं म्हणजे काय असतं, तर प्रत्येक व्यवहाराची सिस्टमॅटिक पद्धतीने डबल एंट्री सिस्टीमने आपल्या रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवणं. लुका पॅसिओ अली यांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे नोंद करून ठेवणं, हे ज्याला जमेल तो बनेल अकाउंटंट. आणि ते अकाउंटंट तुम्हाला मी बनवणार आहे. तर यासाठी डायरेक्टली आपल्याला एंट्रीज करायला सांगितल्या तर नाही जमणार, बरोबर आहे की नाही? तर यासाठी अगोदर आपल्याला काहीतरी बेसिक असतं. जसं पहिल्याच लेक्चरला मी तुम्हाला फक्त तुमची इंग्रजीची आणि मॅथची भीती दूर केली. नंतर आपण शब्दार्थ घेतले. त्यानंतर तिसऱ्या लेक्चरला आपण पर्सनल, रिअल, नॉमिनल अकाउंट यांची माहिती बघितली. आता मग याच्या पुढे चौथ्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की मेन वर्ड्स जे आहेत त्यांचे मिनिंग्स बघितले. आता आजच्या पाचव्या लेक्चरमध्ये अकाउंटिंग टर्म्स काय असतात ते आपल्याला शिकायचं आहे. आता टर्म्स म्हणजे कंडिशन. टर्म्स म्हणजे कंडिशन, आपण याला अटी किंवा नियम असं पण म्हणू शकतो. मग हे का बरं लागणार आहे? बघा, मी तुम्हाला डायरेक्टली जर पर्सनल, रिअल, नॉमिनल ह्या अकाउंट्सवरून जर एंट्रीज जर शिकवायला सुरुवात केली तरी पण तुम्हाला जमतील. पण हे फक्त 11वी साठी मर्यादित नाही ठेवायचं आपल्याला हे फ्युचरमध्ये यूज करायचं आहे. मग तुम्हाला या बाकी कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. मग त्या बाकी कन्सेप्ट क्लिअरिंगवर आपण जास्त भर देतो, बरोबर आहे? जो विद्यार्थी कॉमर्सचा नाहीये त्याने जर आपले 4-5 लेक्चर केले तर तो पण एंट्री शिकून जाईल. आपल्याला तसं नाही शिकायचंय. आपल्याला परफेक्टनेस असणं महत्वाचं आहे. आपल्याला एक एक शब्दांचा अर्थ माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून मग आता आपण आजच्या लेक्चरमध्ये जे अकाउंटिंगचे टर्म्स मधले जे महत्वाचे शब्द आहेत ते पण आपण आता बघणार आहोत. तर जे मेन शब्द असतात ते आपण आता स्टार्ट करणार आहोत. तर बघा, आपण शब्दार्थामध्ये एक शब्द घेतला होता, बिझनेस. बिझनेसचा अर्थ काय सांगितलं होता? व्यवसाय. मग याचा सगळ्यात महत्वाचा हेतू म्हणजे पर्पज, मोटिव्ह काय असतो सांगता येईल? मोटिव्ह म्हणजे हेतू. बिझनेसचा मेन हेतू काय असतो? पैसा कमवणं. तर मोटिव्ह इज प्रॉफिट. याचा सगळ्यात महत्वाचा मोटिव्ह काय आहे? प्रॉफिट कमवणं हा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे. मग आता याचा अर्थ काय होतोय? बिझनेस म्हणजे व्यवसाय. ज्या ठिकाणी आपला पैसा कमवण्याचा हेतू असतो त्याला म्हणतो आपण बिझनेस. संपलं. आता बघा, हे शब्द ऐकलेले होते पण अकाउंटिंग मध्ये यूज होणार आहेत. मग अकाउंटच्या संबंधित यूज झाले पाहिजे त्यासाठी त्या पद्धतीने तुम्हाला मी समजावून सांगतो आहे. मग हे सगळे शब्द जे आहेत तुम्हाला आता लगेच नाही लागणार, हळूहळू कामात पडणार आहेत. पण या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या क्लिअर झाल्या पाहिजे. नाही तर पहिल्याच दिवशी तुम्हाला एंट्री शिकवून दिल्या त्या पण जमतील, मग तसं पण शिकून फायदा नाही. तर इथून तुम्हाला जमलं पाहिजे. तर मग सगळ्यात पहिले बिझनेस सुरू झाला. बिझनेस सुरू करण्याचा हेतू काय होता ते पण आपण क्लिअर केलं. आता याच्यानंतर पुढचं घेऊ आपण सेकंड नंबरची कंडिशन, सेकंड नंबरची टर्म्स, ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनचा अर्थ आपण शब्दार्थामध्ये घेतला होता म्हणजे व्यवहार. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. आता व्यवहार नेमकं काय असतं हे पण तुम्हाला समजलं पाहिजे.
ऍक्च्युली व्यवहार जे आहेत ते दोन प्रकारमध्ये कन्वर्ट होतात, एक मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, एक नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. लक्षात घ्या कोणते कोणते, मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी. मग मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी आपण कसे ओळखणार, तर बघा यामध्ये तर मॉनिटरी, आता हे जे ट्रान्झॅक्शन आहे या ट्रान्झॅक्शन मध्ये दोन भाग येतात, ट्रान्झॅक्शन मध्ये दोन भाग येतील, एक आहे मॉनिटरी आणि सेकंड आहे नॉन मॉनिटरी. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मग याच्यामध्ये काय फरक आहे, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय हे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं असेल, तरी पण मी रिपीट करेल, माझी एक सवय आहे, जे इम्पॉर्टंट आहे ते पुन्हा पुन्हा रिपीट करतो. म्हणून लक्षात घ्या, ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. व्यवहार कशाला म्हणतात, दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये पैशांची किंवा मालाची जर देवाणघेवाण होत असेल तर आपण त्याला म्हणायचं असतं व्यवहार. तर दोन प्रकारचे व्यवहार असतात, एक मॉनिटरी आणि एक नॉन मॉनिटरी. मग मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, ज्या ठिकाणी ऍक्च्युअल व्यवहारामध्ये पैशांची देवाणघेवाण होते, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. इन शॉर्ट, रोखीचे व्यवहार आणि उधारीचे व्यवहार. तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन कसे असू शकतात, कॅश अँड क्रेडिट. क्रेडिटचा अर्थ होतो उधार आणि कॅश म्हणजे रोखीने. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये पैशांचा संबंध येईलच, भले तो आत्ता येईल किंवा काही दिवसांनी येईल, पण पैशांचा संबंध येईल, त्याला म्हणणार मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. तर नॉन मॉनिटरी मध्ये कॅशचा संबंध येत नाही. मग सर तुम्ही म्हणणार कस काय, व्यवहार होईल तर पैसे येतीलच. पण पूर्वीच्या काळी काय असायचं बघा, पूर्वीच्या काळी बहुतेकदा, पूर्वी म्हणजे भरपूर वर्षापूर्वीची गोष्ट करतोय, या नॉन मॉनिटरीला म्हणजे काय, वस्तूंच्या स्वरूपात व्यवहार व्हायचे. पूर्वी चलनामध्ये पैसे नव्हते, तर तेव्हा राजा महाराजांच्या कालावधीमध्ये काय असायचं, पैसे नसल्यामुळे जर कोणी एखादा वाणी असेल, किराणा दुकानदार असेल आणि एक शेतकरी असेल, जर समजा शेतकऱ्याला किराणा माल लागणार असेल तर तो किराणा दुकानदार त्या शेतकऱ्याला किराणा माल द्यायचा आणि त्या बदल्यात तो शेतकरी ह्या किराणा दुकानदाराला धान्य द्यायचा. म्हणजे वस्तूंच्या स्वरूपात आदलाबदल व्हायची, तिथे पैशांचा संबंध नव्हता, रोख नाही उधार नाही, तेव्हा त्याला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हटलं जायचं. याला बार्टर ट्रान्झॅक्शन पण म्हणतात, याला म्हणणार आपण बार्टर ट्रान्झॅक्शन. तर मग नॉन मॉनिटरी मध्ये याला आपण अजून एक शब्द असतो बार्टर ट्रान्झॅक्शन, म्हणजे ते वस्तूंचा संबंध जास्त असतो. क्लिअर पॉइंट्स. जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला ग्रुपवर विचारू शकतात, डाऊट्स काहीच मनात ठेवू नका. आता हे आपण काबर बघतोय बघा, आपल्याला डायरेक्टली ट्रान्झॅक्शन पण करता आले असते, मी परत परत सांगतोय, डायरेक्टली ट्रान्झॅक्शन पण करता आले असते, पण स्टेप वाईज कधी पण गेलेलं इम्पॉर्टंट असतं. जर समजा विराट कोहली क्रिकेटर आहे, ओके, जर विराट कोहली क्रिकेट ग्राउंडवर येण्याच्या अगोदर डायरेक्ट ग्राउंडवर येऊन गेला, बघा ज्यांना क्रिकेट कळतंय ते लक्षात घ्या, त्याला जर क्रिकेट मॅच खेळायची असेल तर त्याला अगोदर प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते प्रॅक्टिस करतात आणि जर तो ग्राउंडवर उतरला तर तो चांगला खेळेल त्याची गॅरंटी नाही, बरोबर आहे. मग त्याला परफेक्ट खेळण्यासाठी त्याला अगोदर प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे, मग तो कोणी असू द्या. मग यासाठी त्याला जर प्रॅक्टिस करावी लागते, मग त्याला काय होतंय, बेस पक्का करावा लागतोय, त्याने भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे.
तर आपल्याला पण काय करायचं आहे, अकाउंटंट परफेक्ट अकाउंटंट बनण्यासाठी आपल्याला बेस पक्का करायचा आहे. तर हे सगळं आपण बेस मध्ये बघतोय. आता पुढचं टर्म्स आपण घेणार आहे एंट्री. एंट्री म्हणजे नोंद करणे. आता जे काही व्यवहार होतील दोन व्यक्तींमध्ये, त्या व्यवहाराची आपल्याला नोंद करायची असते. नोंद करणं म्हणजे काय असतं की जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन असतात त्या बिझनेस ट्रान्झॅक्शनची प्रॉपर मेथडने व्यवहारामध्ये नोंद करणं. बरोबर आहे, पुस्तकात नोंद करणं याला म्हणतो आपण एंट्री करणं. आता यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे. पुढचा पॉइंट राहील नॅरेशन. बघा आता नॅरेशन काय असतं. आता नॅरेशन जेव्हा तुम्ही एंट्री करायला शिकणार तेव्हा लवकर लक्षात येईल नॅरेशन म्हणजे काय. तर एंट्री म्हणजे काय सांगितलं, एक बघा बिझनेस असतो, बिझनेस मध्ये व्यवहार होतात, त्या व्यवहारांची आपल्याला नोंद करायची असते. ओके, नोंद केल्यानंतर ती नोंद नेमकी कसली आहे त्याची थोडक्यात माहिती आपल्याला त्या एंट्रीच्या खाली लिहायची असते. त्याला म्हणतात नॅरेशन. याला मराठीमध्ये म्हणतात संक्षिप्त रूप. म्हणजे त्या व्यवहारामध्ये आपण नेमकं काय केलेलं आहे त्याची थोडक्यात माहिती लिहायची असते, त्याला म्हटलं जातं नॅरेशन. समजतंय. याची सुरुवात बघा मी ते क्लिअर करतो. ब्रीफ एक्सप्लेनेशन. ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ एंट्री start from being or for. बघा इन ब्रॅकेट बघा नॅरेशन काय असतं. जर तुम्हाला हे क्लिअर दिसत नसेल तर आता फक्त व्यवस्थित ऐकून घ्या, नंतर तुम्हाला मी याचा फोटो काढून ग्रुपवर सेंड करून देईल. नॅरेशन म्हणजे काय, तर जी एंट्री आपण करतो त्या एंट्रीची थोडक्यात माहिती दिलेली असते. एंट्रीचं ब्रीफ एक्सप्लेनेशन थोडक्यात माहिती असते आणि ती सुरुवात करताना स्टार्ट फ्रॉम, ती कुठून सुरुवात करायची असते. अगोदर बिंग शब्द लिहायचा असतो किंवा फॉर शब्द लिहायचा असतो, इन ब्रॅकेट कंसामध्ये लिहायचं असतं. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की नॅरेशन म्हणजे एंट्रीची थोडक्यात माहिती लिहायची आहे. बाकी ते काय असतं आपण जेव्हा एंट्री शिकणार तेव्हा तुम्हाला मी 2 मिनिटात समजावून सांगेन. फक्त तुम्हाला हे शब्द हे शिकवण्याचा एकच माझा हेतू आहे, जेव्हा हे सगळं आपण ऍक्च्युअल मध्ये करणार आहोत, ऍक्च्युअल मध्ये यूज करणार आहोत, तेव्हा तुम्हाला हे काय होतं हे मी सांगितलंय की नाही हे तुम्हाला समजलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. मग हे जेव्हा आपण ऍक्च्युअल यूज करणार आहोत तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की हा सरांनी अगोदर याच्याविषयी आपल्याला काहीतरी माहिती सांगितलेली होती. मग हे समजण्याकरता फक्त मी सांगतोय. तुम्ही एवढं लक्षात ठेवा की एंट्रीची माहिती लिहिणं म्हणजे नॅरेशन. नाही तर मग आपण जेव्हा एंट्री करणार आणि तेव्हा हे शब्द एकदम नवीन येतील, मग तेव्हा एंट्रीकडे लक्ष द्यायचं की तुम्हाला हे समजावून द्यायचं. बरोबर आहे की नाही. मग तेव्हा आपल्याला हे समजावून द्यायला वेळ नाही मिळत किंवा हे समजावून द्यायचं गेलं मग ती एंट्री सुटून जाते आणि हेच तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं. म्हणून अगोदर हे पॉईंट्स आपण क्लिअर करून घेतोय. मग आपण नेमकं काय करतोय हे तुम्हाला अगोदर समजलं पाहिजे. बरोबर आहे ना. तर मग आता नॅरेशनचा अर्थ कळाला असेल. आता पुढचा एक पॉइंट आपण बघू जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्या अकाउंट्स मध्ये, जे आहे 5व्या नंबरवर गुड्स. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट परत परत सांगतोय, व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगतोय. गुड्सचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला होता माल. बघा मी ह्या शब्दाला स्टार करून देतो म्हणजे काहीतरी हे विशिष्ट आहे, वेगळं आहे.
समजण्यासाठी महत्वाचं आहे. गुड्स म्हणजे माल. आता माल कशाला म्हणणार, कधी पण लक्षात ठेवा, गुड्स म्हणजे काय असतं की जो बिझनेस आपण करत आहोत, मग प्रत्येक व्यक्तीचा बिझनेस वेगळा वेगळा आहे. कोणी कापड दुकान टाकेल, कोणी भाजीपाला विकेल, कोणी किराणा दुकान टाकेल, कोणी सोन्या चांदीचं दुकान टाकेल, कोणी मेडिकल टाकेल. प्रत्येक बिझनेसमॅनचं, मर्चंटचं बिझनेस वेगळा वेगळा आहे. तर मग जो बिझनेसमॅन, जो व्यापारी ज्या वस्तूचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करत आहे, ती वस्तू म्हणजे त्याच्याकरता गुड्स. ती वस्तू म्हणजे याच्याकरता गुड्स. लक्षात घ्या, परत सांगतो. जो व्यक्ती, जो व्यापारी ज्या वस्तूचा बिझनेस करत आहे, म्हणजे ती प्रॉपर वस्तू तो आणतो पण पुन्हा विकतोय, आणतोय पुन्हा विकतोय, स्वतः करता आणत नाही, विकण्याकरता आणतोय, आणि ती वस्तू म्हणजे त्याच्याकरता असतं गुड्स. याचा अर्थ काय की तो वस्तू, आता समजा एक तुम्हाला उदाहरण देतो, स्पेअर पार्टचं दुकान आहे, बरोबर आहे, गाडीचं स्पेअर पार्टचं दुकान आहे. मग त्याच्या दुकानामध्ये टायरचं दुकान असेल, टायर आहेत, बरोबर आहे, स्पेअर पार्ट मध्ये हँडल असेल, बरोबर आहे, चॉक असेल, त्यानंतर काही रिंग्स असतील. गाडीचे जे पण पार्ट्स तो विकणार आहे, ते गाडीचे पार्ट्स त्याने त्याच्या गाडी करता आणलेत का? नाही, हे त्याने विक्री करता आणलेले आहेत. मग तो ते पार्ट विकण्याचा व्यवसाय आहे. मग ते गाडीचे पार्ट्स जे आहेत, स्पेअर पार्ट्स जे आहेत, ते स्पेअर पार्ट्स त्याच्याकरता माल आहे, गुड्स आहे. नाही समजलं असेल तर अजून एक एक्सप्लेनेशन देतो, एकदम सोपं. मेडिकल स्टोअरवाला जर असेल, आता मेडिकल स्टोअरवाल्याने अनेक प्रकारच्या मेडिसिन्स आपल्या मेडिकल मध्ये आणलेले आहेत, ठेवलेले आहेत. पूर्ण दुकान मेडिकलचं भरलेलं आहे, बरोबर आहे. ते मेडिकलच्या गोळ्या त्याने स्वतःला खाण्याकरता घेतलेल्या आहेत का? नाही. तर कशा करता आणल्यात? विक्री करता. म्हणजे ह्या गोळ्या विकणं हा त्याचा, टॅबलेट्स विकणं हा त्याचा बिझनेस आहे, हा त्याचा व्यवसाय आहे. मग त्याच्याकडे जे मेडिसिन्स आहेत, ते मेडिसिन्स त्याच्याकरता गुड्स आहे. मेडिकल वाल्यासाठी आपण जर गेलो तर आपण म्हणणार मेडिसिन आणले, गोळ्या आणल्या, पण ते त्याच्याकरता गुड्स आहे. अजून एकदम सोपं सांगतो, भाजीपाला विक्रेता जर असेल तर त्याच्याकडे जितका पण भाजीपाला पडलाय, कोथिंबीर असेल, वांगे असतील, बटाटे असतील, कांदे असतील, हे सर्व त्याच्याकरता गुड्स आहे. आपण आणले बटाटे, पण तो म्हणजे मालच विकला. लक्षात घ्या. मग भाजीपालावाल्याकरता तो जे काही भाजीपाला तो विक्रीसाठी आणतोय, हे त्याच्याकरता गुड्स आहे. कळतंय? जर समजा किराणा दुकानदार असेल, तर किराणा दुकानदाराकडे जो काही दुकानामध्ये माल सगळा आहे, बघा परत माल शब्द ऑटोमॅटिक आला. किराणा दुकानदाराकडे ज्या काही वस्तू दुकानामध्ये विक्रीसाठी आणलेल्या आहेत, ती वस्तू म्हणजे गुड्स. इन शॉर्ट, आता समजलं असेल, 4 एक्झाम्पल तुम्हाला मी दिले. तर इथे तो जी काही वस्तू विक्रीसाठी आणतोय, ती वस्तू म्हणजे गुड्स. क्लिअर झालं असेल. आता सगळ्यात महत्वाचं, आपण गुड्स शब्द कधी वापरणार, आपण गुड्स वर्ड्स कधी वापरणार? तर बघा, गुड्स वर्ड्स साधारण आपण जी वस्तू विकण्यासाठी आणलेली आहे त्याच्याकरता आपण गुड्स शब्द वापरतो. मग हे केव्हा केव्हा वापरणार, किंवा मग गुड्स करता काय असतं? परचेस. परचेस म्हणजे खरेदी करणे. त्यानंतर तर गुड्स केव्हा केव्हा वापरलं जाईल? जेव्हा माल खरेदी केला असेल, जेव्हा माल सेल्स केला असेल. बघा, शब्दार्थामध्ये हे शब्द गेलेले आहेत. खरेदी, सेल्स म्हणजे विक्री. आता बघा, नवीन शब्द येतोय, परचेस, रिटर्न. याचा अर्थ काय होतो? खरेदी केलेला
लक्षात घ्या, परत समजावून सांगतोय. नंतर सेल्स रिटर्न, याचा अर्थ होतो विकलेला माल परत आला. बघा एकदम क्लिअर करून दिलेलं आहे. गुड्स म्हणजे काय तर माल. तर गुड्स काय म्हणतोय, गुड्स काय म्हणेल, परचेस सेल्स, परचेस म्हणजे खरेदी, सेल्स म्हणजे विक्री. तर परचेस रिटर्न, रिटर्न म्हणजे परत, जो माल आपण खरेदी केलेला आहे, जो माल आपण खरेदी केलेला आहे त्यातून जर काही माल परत केला तर आपण त्याला म्हणणार परचेस रिटर्न. आणि काही माल विकला असेल आणि तो परत आला असेल तर आपण त्याला म्हणणार सेल्स रिटर्न. मग गुड्स काय म्हणतोय की हे जे 4 शब्द आहेत, परचेस सेल्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, हे फक्त माझ्याकरता वापरलं जाईल. असं म्हणेल गुड्स की परचेस सेल्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न हे फक्त माझ्याकरता वापरू शकतात, अदरवाईज तुम्ही वापरू शकत नाही. मग गुड्स काय असतं हे मी अगोदर सांगितलं. मग हे केव्हा वापरणार, जेव्हा माल खरेदी विक्री केला असेल किंवा परत आला असेल, गेला असेल, तेव्हा आपण हे शब्द वापरायचे असतात. बाकी पॉइंट्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करतो. बाय बाय.